रामकृष्ण हरी. आज आपण लग्नाच्या पंक्तीत जो मठ्ठा मिळतो आंबट गोड तिखट तसा मठ्ठा बनवणार आहे. बघा आपण त्यासाठी काय काय घेतले. हे आलं आपलं, ही साखर आहे, 2 चमचे साखर, हे धना जिरा पावडर आणि अगदी थोडा असा चाट मसाला, ही पुदिना, कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, अद्रक आणि हे काळं मीठ. हे बघा हे आपलं दही लावलेलं आहे, छान अगदी असं घट्ट झालेलं दही आहे, 2 दिवसाचं. मीडियम दही आहे, अगदी आंबट पण नाही आणि जास्त आत्ताचं ताजं पण नाही, थोडं 2 दिवसाचं दही आहे. तर आपण आता काय करणार आहे, हे जे आपण घेतलंय हे सर्व मिक्सरमधून काढून घेऊ अगोदर. बघा ही आपली आली कोथिंबीर, हिरवी मिरची, आपलं 1 इंच अद्रक आहे, ते अद्रकचे असे छान तुकडे करून घेऊ आपण. हे पुदिनाचे पानं जे आहेत ते पण आपण, आणि ह्या उन्हाळ्या दिवसामध्ये अद्रक खाणं खूप चांगलं असतं. ही आपली साखर टाकून घेऊ आणि ही जी घेतलंय आपण हे पण टाकून घेऊ लगेच. बघा आपण आता हे मिक्सरमधून काढून घेऊ, बारीक करून घेऊ. हे आपलं बारीक करून झालंय हा मसाला. आता आपलं हे जे दही आहे ते आपण बघा किती छान अगदी घट्ट असं दही लागलेलं आहे. ह्या दह्याच्या भांड्यामध्ये हे दही घेऊ आपण. 2 ग्लाससाठी बनवतोय बरं का प्रमाण आपण. तर आता आपल्याला हे पोहे खायचे 4 चमचे दही घेणार आहे आपण. बघा आता हे दही आणि हे मसाले आपण परत एक वेळेस मिक्सरमधून काढून घेऊ. झाले आपण दही आता मिक्सरमधून काढून घेतलंय. बघा आता हे आपल्याला गाळून घ्यायचंय, कारण यातले जे आहे तिखटपणा, मिरची, अद्रक हे पितांनी असं तोंडात नको यायला. आपण छान असं चाळणीने गाळून घेऊ. बघा किती छान झालंय ते. आणि मठ्ठा म्हटलं की असं प्यायच्या वेळेस नको वाटतं ते जिभीला, ते अद्रकचे तुकडे हे जे आहे हे नको वाटतं यायला. यात आपण आता हे माठातलंच पाणी घेतलंय, फ्रीजचं पाणी नाही वापरलंय आपण. छान थंड माठातलं पाणी होतं तेच पाणी वापरू आपण. अशी चाळणी ठेवून हे गाळून घेऊ छान असं. बघा अगदी सर्व वरती राहून जातं ते मिरची वगैरे. आणि एकच मिरची टाकली आपण. तिखटपणा, आंबट गोड तिखट, लग्नाच्या पंक्तीत जेवायचं म्हटलं की ह्या उन्हाळ्या दिवसांमध्ये आपल्याला मठ्ठा जर असेल प्यायला तर खूप छान आहे. बघा आंबट, जास्त आंबट पण नाही होणार आहे. आपण थोडं चेक करून बघू, कारण आपलं दही 2च दिवसांचं होतं आणि आपल्या मातीच्या भांड्यात दही लावल्यामुळे जास्त आंबट होत नाही ते दही. आणि खूप छान घट्ट, बघितलं तुम्ही किती छान घट्ट दही होतं आपलं. उन्हाळ्या दिवसांमध्ये मठ्ठा पिण्याची मजाच काही वेगळी असते. बघा आपला मठ्ठा किती छान, अगदी मस्त घट्टही नाही आणि पातळही नाही, छान झालंय. आपण आता चेक करू. बापरे खूप छान झालंय. थोडा आंबटपणा कमी आहे, तर आपण यात आमचूर पावडर थोडी टाकू किंवा सायट्रिक ॲसिड टाकू. तर आपल्याकडं आमचूर पावडर आहे ती टाकून घेऊ थोडी. आपण थोडी आमचूर पावडर टाकली आहे आणि थोडं पाणी टाकू. आता यात आपण आता कोथिंबीर टाकणार आहे थोडी, अगदी थोडी. आणि हे पुदिन्याचे 2 पानं टाकू आपण. मिक्सरमधून तर काढल्याचे पण परत टाकून घेऊ. बघा किती छान झालाय आपला मठ्ठा. आपण आता ग्लासांमध्ये घेऊन टाकू. इतका सुंदर झालाय आपला मठ्ठा आणि असा फेसाळलेला, अगदी थिंकी, इतका सुंदर लागतो हा मठ्ठा. तुम्ही पण असा मठ्ठा नक्की बनवा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.